अकोला जिल्हा परिषदेतील शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा गैरप्रकार समोर आला। तब्बल 268 शिक्षकांनी बदलीसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आणि खोट्या आजारांची वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला। माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश कुरई यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला। सुरुवातीला 4 शिक्षक आणि एका गट शिक्षण अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर चौकशीचा विस्तार करण्यात आला आणि आणखी 33 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली। त्यामुळे आतापर्यंत एकूण 38 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। या 2025 शासन निर्णय 18 जून 2024 नुसार ज्या शिक्षकांनी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचा लाभ घेतला अशा संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मधील शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्र चौकशी अंती शासन निर्देशानुसार निकषाची पूर्तता करत नसल्याचे दिसून आल्यामुळे एकूण 33 शिक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे। एकूण किती शिक्षकांनी अर्ज केला होता? आता तो डेटा नाही आहे माझ्याकडे सध्या। ठीक आहे, मी एवढंच बाईट दिला आता तुम्हाला 33 शिक्षकांना निलंबित केलं म्हणून।